नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. तर मित्रांनो, आपण बघत आहात की जरांगे पाटील हे 27 तारखेपासून मुंबईला गेले, म्हणजे ते निघाले आणि त्या दिवसापासून तर आत्तापर्यंतचा प्रवास. आणि आता आपण बघतोय की त्यांना ही पार्टी सांगत असेल किंवा विरुद्ध विरुद्ध त्याच्यामध्ये बोलत असेल, हा पक्ष त्यांच्याकडनं त्यांना सपोर्ट करत असेल, त्यामुळे त्यांनी एवढं मोठं आंदोलन उभं केलं. आणि याविषयी खूप बोललं जातंय की हे सपोर्ट असल्याशिवाय कोणतं आंदोलन उभं राहत नाही. पण मित्रांनो, तसं नाहीये. आज जर गावामध्ये आपण गणपती जयंती जरी बनवायचं ठरलं तर 4 जणांकडनं वर्गाने येऊन आपण कोणती पण गोष्ट साध्य करू शकतो. तर त्याच प्रकारे मराठी बांधव काही मोठे पण आहे, काही खूपच ते गरीब परिस्थितीमध्ये पण आहे. जे मोठे मराठी बांधव आहेत त्यांना सहकार्य करून हे आंदोलन उभं केलेलं आहे. त्यांना कोणतं राजनीतीचं किंवा राजकारणाचं कोणतंच वेळ नाही. जर त्या माणसाला जर राजकारणाचं वेळ असतं तर मित्रांनो, मागे ज्या वेळेस निवडणुका होत होत्या त्यावेळेसच त्यांना सांगण्यात आलं होतं की तुम्ही ना निवडणुकीला उभे राहा. तर त्या माणसाने न काही बोलता न काही हे करता निवडणुकीला उभा पण राहिला नाही आणि न त्याच्या पक्षाचं पण उपचार हे केलं नाही की मी पक्ष सुरुवात करतो की वगैरे काहीच नाही. तर तो माणूस फक्त समाजासाठी लढणारा माणूस पाहिजे आणि असाच माणूस समाजासाठी लढणारा तो म्हणजे जरांगे पाटील. तर मित्रांनो, जर माणूस जर खोटं बोलत असेल आणि त्याच्या सपोर्टला कोणी राजनीतीवाले असतील तर पब्लिक वेडी नाही. पब्लिक खूप जास्त प्रमाणामध्ये त्यांचा सपोर्ट करते. मराठा बांधव सपोर्ट करत नाही, मुस्लिम बांधव पण सपोर्ट करतो आणि आत्ता तर खासदार आमदार पण त्यांना सपोर्ट करतात. का त्यांना समजतं ना की ही कोणतं राजकारण नाही चालू इथे, ही पब्लिककडनं लोकांकडनं आलेला नेता आहे म्हणून लोक त्याला सपोर्ट करतात. आणि अशा नेत्याला मित्रांनो आपण पण सपोर्ट केला पाहिजे. ते सपोर्ट तर करा, पण फक्त जय भवानी जय शिवराय खाली जर कमेंटमध्ये लिहिलं ना तर माझं जे तुम्हाला बोलणं होतं ना ते सार्थक लागेल, एवढंच मी तुम्हाला सांगणार आहे. आणि आपली कमेंट काय, जे आरक्षण मिळेल का नाही मिळणार, आरक्षण मिळेल का नाही मिळणार हा तर खूप दूरचाच प्रश्न आहे. पण एक नेता उभा राहिला आणि नेत्यांनी पूर्ण एक समाज बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला, त्याला आपण सपोर्ट करूया. तर आरक्षणचा मुद्दा वेगळीकडे, पण आपला नेता उभा राहतोय आणि एक माणूस, साधारण माणूस एवढं मोठं संघर्ष करू शकतो, याच्यावरून आपण कमेंट करूया. तर मित्रांनो, कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जय शिवराय जय शिवराय.